सांगलीतील एका परिसरात 24 मजली इमारतीचं बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचे उपायुक्त वैभव विजय साबळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे। वैभव साबळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान या कारवाईनंतर महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे। आज दुपारी झालेल्या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली आहे। उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सांगलीत प्रथमच कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत शहरातील एका परिसरात 24 मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे होता। सदरच्या इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त वैभव साबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 फेब्रुवारी 2025 रोजी 10 लाखांची मागणी केली होती। याबाबतची तक्रार लाचलुचपतच्या सांगली कार्यालयाकडे दाखल झाली होती। या तक्रारीची पडताळणी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी केली। यावेळी वैभव साबळे यांनी स्वतःसाठी तक्रारदार यांच्याकडे बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी प्रथम 10 लाखांची मागणी करून तडजोडी अंती 7 लाख रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर वैभव साबळे यांनी मात्र लाचेची रक्कम स्वीकारली नाही। सदरची बाब चौकशीत उघडकीस येताच सांगलीच्या लाचलुचपत विभागाने आज सोमवारी दुपारी साबळे यांच्या कार्यालयातून त्यांना ताब्यात घेत कारवाई केली। महापालिका उपायुक्त साबळे यांना लाचलुचपत प्रकरणी कारवाई केल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद समोरील मंगलधाम कार्यालयासमोर अज्ञातांनी फटाक्याची आतिषबाजी केल्याची जोरदार चर्चा होती। साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। दरम्यान साबळे यांना पालिकेच्या मुख्यालयातूनच दुपारी ताब्यात घेण्यात आले।